आरटी आरटीचे ऍडमिशन लवकरच स्टार्ट होतील, एक 8 ते 10 दिवसामध्ये. इलेक्शनमुळे थोडे ते उशीर होत आहे. आरटीचे ऍडमिशन करताना आपल्याला काही प्रश्न मनामध्ये येतात, तर त्यांची उत्तरे मी तुम्हाला सांगेन आज. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर ते प्रश्न आणि उत्तरे दिलेली आहेत. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. तर इथं ऑफिशियल वेबसाईटवर इथं खाली कोपऱ्याला FAQs म्हणून लिहिलेलं आहे, पालकांसाठी सूचना. तर इथे एक त्यांनी PDF टाकलेला आहे. या PDF मध्ये सर्व प्रश्न आणि सर्व उत्तरे आहेत. ते तुम्हाला वाचून आणि समजावून सांगेन. तर पाहू शकता, RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26. आता हे फक्त इथं डेटचे हे वर्ष चेंज होते, 26-27 होते. बाकी प्रश्न तर जवळजवळ सेम असतात, काही चेंज होणार नाही याच्यामध्ये. तर पाहूया की वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, उद्भवणारे प्रश्न. तर RT प्रवेश पात्र जे सर्व बालकांना जन्म तारखेचा पुरावा, बर्थ सर्टिफिकेट, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड. रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड हे दोन्ही एकातच होऊन जाईल, त्याचा काही इश्यू येणार नाहीये. रहिवासीसाठी तुम्ही लाईट बिल देऊ शकता, त्यानंतर राशन कार्ड देऊ शकता. आधार कार्डवर तुम्हाला ऍड्रेस असते, ते सुद्धा ग्राह्य धरलं जाते. RT प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे हे पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वीची असावी. मी वारंवार सांगत आहे व्हिडिओमध्ये की तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर हे लेकरांचे सर्व कागदपत्रे तयार करून ठेवा, नंतरच अर्ज करा. त्यानंतर ते एक्सेप्ट केले जाणार नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अर्ज करण्याच्या अगोदर सर्व डॉक्युमेंट रेडी आहे त्याची खात्री करूनच अर्ज भरा. तर 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणते बालक पात्र आहे? तर RTE साठी कोणकोणते बालक पात्र आहेत? तर इथे लिहिलेलं आहे, आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटातील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके. तर ज्यांचं 1 लाखापर्यंत उत्पन्न आहे आणि जे कास्टमध्ये येतात, आणि तसेच जे विकलांग बालके आहेत सर्व जातीतले, त्यांच्यासाठी हे पात्र असतील ते विद्यार्थी. वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग बालका व्यतिरिक्त विमुक्त भटक्या जाती अ, ब, क, ड आणि OBC, SBC, HIV बाधित असलेले बालक आणि कोविड असलेले बालके हे, आणि अनाथ बालके यांचा समावेश होतो. वंचित बालकामध्ये एवढ्यांचा समावेश होतो. आणि दुर्बल गटामध्ये ज्यांची फॅमिली इन्कम हे 1 लाखापेक्षा कमी आहे, ते दुर्बल गटामध्ये मोडतात. तर कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? तर माध्यम बोर्ड दिलेला आहे तिथं, पण तिथं तुम्हाला दुसरं ऑप्शन काही येणार नाही. तिथं जेवढे समोर असतील ऑप्शन तेवढ्यापैकीच तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल. तुमच्या आजूबाजूला तुम्ही जिथं ऍड्रेस दिलेला आहे त्याच्या आजूबाजूचे 1 ते 3 किलोमीटरच्या रेंजमध्ये तिथं दाखवलं जातील, तेवढ्यापैकीच तुम्हाला सिलेक्ट करता येतील. 10 स्कूल तुम्हाला सिलेक्ट करता येतील, त्यापैकी एक त्यांनी त्या 10 पैकी एक तुम्हाला देतील आणि ते तुम्हाला चेंज करता येणार नाही. जे सिलेक्ट झालं ते सिलेक्ट होईल. पालकांना अर्ज केव्हा करता येईल? तर त्यांच्या ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करता येईल, कधीही अर्ज करता येत नाही. यांचं टाइम असते, त्याच टाइम पिरियड मध्ये तुम्हाला अर्ज करता येईल. पालकांना सन 2025-26 वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येते? तर बघा, ही गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही तुमच्या पाल्याची जेव्हाही ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीने करत असता, तर चूक करू नका. एकदा चूक झाली ना, जेव्हा तुम्ही सबमिट करसाल आणि तुम्ही डबल फॉर्म भरसाल, तेव्हा त्यांच्या निदर्शनास येईल, तेव्हा ते फॉर्म ऑटोमॅटिकली रिजेक्ट होऊन जाईल. तर तुमच्या मुलाचं जे ऍडमिशन आहे ते रद्द करण्यात येईल. तर त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना थोडीशी काळजी घ्या, 1-2 वेळेस चेक करा. कसं आहे, थोडंसं चुकलं केलं तर ते रिजेक्ट होईल आणि आपल्या लेकराचं नुकसान होईल. त्याच्यामुळे फॉर्म भरताना थोडीशी काळजी घ्या. ते एकच वेळेस भरता येईल, 2 वेळेस भरू नका तिथं भरता जरी येत असलं तरी, कारण ते रिजेक्ट होते. आता अर्ज कुठे भरावे? तर तुम्हाला जर घरी मदत केंद्रावर, जिथे इंटरनेट सुविधा आहे, संगणक, प्रिंटर तुम्हाला घरी येत असेल तर घरी भरा. नाही म्हटलं तर जवळच्या इंटरनेट कॅफेला जावा, CSC सेंटरवर जावा, तर तुम्हाला भरून दिले झाले देतील. तर अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात?
अर्ज भरताना कोणतीही कागदपत्र अपलोड करायची नाही, पण मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे. तर इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला कोणतेही कागदपत्र अपलोड करायचं नसतं अर्जमध्ये, फक्त जवळ काढून ठेवावेत. म्हणजे की जेव्हा तुमच्या लेकराचं सिलेक्शन होईल, तुम्हाला मेसेज येईल, तेव्हा त्यांची कॉपी तुम्हाला तिथं सबमिट करायची असते आणि ती एक पावती देतात, ते तुम्हाला शाळेत द्यायचं असते. तेव्हा तुमचं ऍडमिशन हे लेकराचं झालेलं असेल. अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहे तो रहिवासी पुरावा असायला पाहिजे. बालकाचं जन्म प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र, दुर्बल प्रवेशाकरता उत्पन्नाचं, त्यांची कास्ट आहे त्यांना उत्पन्नाची गरज नाहीये. तर हे जे आहेत, बालकाचं लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना, फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही दिलेले तिथे मागितलेले कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील, तर तुमचं ऍडमिशन हे रद्द केले जाईल. त्यामुळे सर्व कागदपत्रे जवळ ठेवावेत, काढून ठेवावेत. नंतर तुम्हाला त्रास होऊ नये, तुमच्या मुलाचं हे होऊ नये, नुकसान होऊ नये, त्याच्यासाठी हे करावे. सर्व कागदपत्रे काढून ठेवावेत. तर त्यांची वेबसाईट आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करून भरण्याची वेबसाईट कोणती आहे, तर इथे त्यांची वेबसाईट आहे. गुगलवर तुम्ही RTE टाका, तर ते समोर येऊन जाईल. प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे, तर शैक्षणिक 25-26 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अर्ज मोफत स्वरूपाचे आहे. अर्ज करताना कसल्याच प्रकारची तिथे शुल्क नाहीये, ते फ्री मध्ये आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पालक किती शाळांना अर्ज करू शकतात, तर हा प्रश्न आहे, पालक किती शाळांना अर्ज करू शकतात. तर तुम्ही जे ऍड्रेस देता ना, त्या ऍड्रेसच्या आजूबाजूची 1 ते 3 किलोमीटरचे तिथे शो केले जाते त्या ऍप्लिकेशन मध्ये. तुम्ही मॅप मध्ये दाखवणार तुमची लोकेशन, तर तुमच्या त्या मॅपच्या अराउंड 3 किलोमीटरच्या मधले सर्व शाळा दाखवतील. त्या शाळेमधले तुम्हाला तर शाळा दाखवतील, त्या शाळेपैकी एकच 10 शाळा तुम्हाला निवडता येतील. कोणती 10 सिलेक्ट करा, त्यातील एक हे रँडमली त्यांनी तुम्हाला देतील, असाइन करून देतील. तर माझं म्हणणं आहे की 10च्या 10 निवडू नका. तुमच्या जवळ जे चांगले आहेत ते 3 असतील तर 3च निवडा, 2 असतील 2 वाटतील तर 2च निवडा, जर तुम्हाला एकच वाटतं तर एकच लिहा. 10 शाळा दिल्याने काय 10 हे होत नसते. 3-2 तुमच्या मनावर किती द्या, तसं काही नाही, पण तुम्हाला वाटते की ह्या शाळेत नंबर लागावा तर कमी द्या. जेवढं कमी दिलं तेवढं चान्सेस आहेत त्या शाळेत लागायचे. त्या शाळेपासून किती किमी अंतरावर तील रहिवासी अर्ज करू शकतो, तर शाळेपासून जे आहेत 1 ते 3 किलोमीटर अंतरावर जे असतात ना, तर त्यांच्यासाठी ते आहे. तेथे लिहिलेलं आहे, पालकांनी आपल्या पाल्याच्या निवासस्थानापासून 1 ते 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावर शाळांना समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 ते 3 परिसरात नियमा अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. म्हणजे 1 ते 3 किलोमीटरच्या रेंज मधल्याच ते असायला प्राधान्य मिळेल. नंतर जर उरले तर ते देतील दुसऱ्यांना. तर अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळालाच असेल का? जर तुम्ही अर्ज केलं म्हणजे झालं माझं असं नाहीये, तर तिथं तुमचं कॅन्सल होऊ शकतं. आता कसं असते, ती लॉटरी पद्धतीने आहे, तर लागू शकते, नाही लागू शकते. त्याच्या डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील या काही असेल, त्या गोष्टीने पण तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. तर दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचा निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती? तर सर्व धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र असलेल्या प्रमाणपत्र 40% जास्त हे दिव्यांग असला पाहिजे बालक. तर जिल्ह्यामधील एखादी प्रमाणपत्र, जिल्हा रुग्णालयामधील एखादी प्रमाणपत्र असलं पाहिजे त्यांना. तर घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर घटस्फोटित आहे ना, तर त्यांना जे न्यायालयाचा निकाल असते तिथं असते, तेव्हा वडिलाचं उत्पन्न न लावता तर आईचं उत्पन्न लावायचं असते. आईचा रहिवासी पुरावा आणि उत्पन्न लावायचं असते. बालकाच्या गटातील बालकाचे त्याच्या वडिलाचं जातीचं प्रमाणपत्र असेल, त्यांचा लावा. आर्थिक दुर्बल असेल तर त्यांचं उत्पन्न लावा. न्यायप्रविष्टात असलेल्या घटस्फोटित प्रकरणातील महिलांच्या बालकासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? घटस्फोटित प्रकरण न्यायप्रविष्टात असल्याचा पुरावा असायला पाहिजे. त्यामध्ये महिलांचा, त्यांच्या आईचा, जी लेकराची आई आहे, त्यांचा रहिवासी पुरावा तुम्ही देऊ शकता. बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र
त्याच्या वडिलांच्या जातीचं प्रमाणपत्र असायला पाहिजे बालकांना. जर तुम्ही त्याचे कास्टमधून जर देत असला तिथं तर असायला पाहिजे. जर त्यांच्या आईचं व त्यांच्या फॅमिली इन्कम हे 1 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांच्या आईचं उत्पन्न सुद्धा ते चालेल. न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तेच रिपीट आहे. विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे तेच वडिलांचं मृत्यूपत्र, त्याच्या बाद आईचं रहिवासी पुरावा. जिथे ज्यांना वडील नसतात त्यांनी आईचं दिले तरी चालेल तिथे, हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. अनाथ बालकांसाठी ते अनाथ जिथं बालसुधार गृह असतात, अनाथालय असतात, तर तिथले जे कागदपत्र आहेत तिथं ग्राह्य धरतील त्यांनी, हे तिथे दिलेलं आहे. आणि जे पालक त्याचा सांभाळ करत आहेत तर त्याचे हमीपत्र असणे आवश्यक आहे. आता काही काही लेकरांचे आई वडील नसतात तर त्यांनी काका काकी मामा मामी कोणतरी सांभाळत असते, तर त्यांचे हमीपत्र असणं आवश्यक आहे. तर सिंगल पॅरेंट्स पर्याय निवडलेला असेल तर पालक तत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरले. जर सिंगल पॅरेंट्स असेल तर जे आहेत ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ते त्यांची कागदपत्रे द्यावीत. अनाथ बालकांना वार्षिक उत्पन्नाची गरज नाहीये. तर खुल्या प्रवर्ग अल्पसंख्याक प्रवेशासाठी कोणकोणते कागद, जे ओपन आणि अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी बर्थ सर्टिफिकेट राहायला लागेल, रहिवासी पुरावा लागेल आणि त्यांचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. हे पाहिजे तिथे, म्हणजे उत्पन्नाचं सर्टिफिकेट लागेल. उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा असला पाहिजे? उत्पन्नाचा व जातीचा दाखला फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांसाठी हे लागू केलं जाईल. बाहेरचा तुमचा जातीचा दाखला इथे ग्राह्य धरला जाणार नाहीये. जन्माचा दाखला किंवा प्रमाणपत्र कोणते पाहिजे? तर सर्व ठिकाणचे जे ग्रामपंचायतमध्ये तहसीलमध्ये जे दिलेलं जाते तेच नगरपालिकेमध्ये जे दिले जाते तेच असते. आपलं बर्थ सर्टिफिकेट ते दाखवायचं असते. जात विषयक कोणता पुरावा ग्राह्य धरला जाईल? तहसील महसूल अधिकारी, जे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट भेटते तेच आहे. ते उभे ते एवढं लिहिलेलं आहे, त्याच्याने आपण कन्फ्युज आणि गोंधळून जाऊ नका. इथे एवढी कागदपत्रांची गरज नाहीये. ते म्हणजे जास्त विद्यार्थी असतात, काही काही जणांची काही काही प्रॉब्लेम असल्यामुळे हे एवढे प्रश्न झालेले आहेत. ऑनलाईन प्रवेश करता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? म्हणजे चालू वर्षाचा पाहिजे. मार्च आता जे आता ह्या वर्षीचा काढला तर मार्च 2026चा असला पाहिजे. ते गेल्या वर्षीचा असला नाही पाहिजे. दरवर्षी उत्पन्नाचा काढावेच लागते. जेव्हा गरज असेल तेव्हा काढून घ्या. 1 वर्षाचं असते. कोणत्या अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा ग्राह्य धरला जाईल? तहसीलदाराचं असते उत्पन्न. परराज्यात फक्त इथे आणखीन डबल तेच सांगितलेले आहे की हे फक्त महाराष्ट्रातील राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच आहे. बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांचं कसल्याच प्रकारचं उत्पन्नाचं किंवा जातीचं घेतलं जाणार नाहीये. गुगलच्या रहिवासी नकाशामध्ये रहिवासीचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी? बघा, तुमचं जे डॉक्युमेंट द्यायला, त्या डॉक्युमेंट जेव्हा तिथे तुम्हाला गुगलवर दाखवावं लागतील तर तिथे मॅपवर निश्चित करा की हेच तुमचं घर आहे. ते अचूक कन्फर्म करा, कारण त्या लोकेशन दिल्यानंतरच तुमच्या आजूबाजूची 3 किलोमीटरच्या शाळा दाखवल्या जातात आणि तुम्हाला तिथल्याच रहिवासीचं तुम्हाला तिथे पुरावा सादर करावा लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवावी. मॅपवर जे देणार तुम्ही ऍड्रेस तेच तुमच्या डॉक्युमेंट्सवर असले पाहिजे किंवा तिथले तुम्हाला एखादी पुरावा द्यावाच लागेल. तर शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? तर शाळा निवडताना रहिवासीचे ठिकाण व शाळा यांच्यातील अंतर हे प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्यावर शाळा घर यातील प्रत्येक अंतरात फरक पडू शकतो. त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर बघा, हो का, तुम्ही जेव्हा मॅपवर सिलेक्ट कराल त्याच्याच 3 किलोमीटर रेंज मधले ते तिथे दाखवलं जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे दाखवत असताना तुम्ही एकवेळेस विचार करा आणि चांगल्या पद्धतीने विचार करून सेव्ह करा. आणि कसं आहे, तिथे तुम्ही जेव्हा एकदा सेव्ह करचाल आणि सबमिट करून टाकताल तेव्हा ते चेंज तुम्हाला करता येणार नाहीये. तिथे जे ऍड्रेस दाखवते जवळजवळ ते ऍड्रेस असलं पाहिजे जवळजवळ, कारण ते चेक करतात तुमचा ऍड्रेस.
त्यानुसारच ते होऊन जाईल सर्व. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार? तर ऑनलाईन अर्ज तेव्हा जेव्हा तुम्ही भरला तर तुम्हाला एक मेसेज येईल. तर ते मेसेज आल्यानंतर ते जे डॉक्युमेंट तुम्हाला जे जमा जमा केलेले आहे त्याची 2 कॉपी बनवायची. 2 कॉपी बनवून जवळच्या तिथं एक हे असते, ऑफिस असते, तिथं ऑफिसवर जाऊन तुम्हाला तिथे द्यायचं आहे ते. त्यानंतर त्यांनी तुम्हाला चेक करतात, लिस्टमध्ये नाव, तुमचं नाव चेक केल्यानंतर ती फॉर्म घेतात, तपासतात. तपासल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर बोलून एक रिसिप्ट दिली जाते. ती रिसिप्ट घेऊन तुम्हाला शाळेत जायचे असते. तिथे शाळेमध्ये थोडीशी प्रोसेस आहे. म्हणजे ते शाळेमध्ये ते रिसिप्ट दिलात की तिथे तेच जवळजवळ तेच बंच तिथे जाऊन द्यायचं असते. एक बंच त्यांनी ठेवून घेतात, एक बंच जे 2 बंच मागितलेले असतात, एक बंच त्यांनी ठेवून घेतात, एक बंच ते शाळेमध्ये जाऊन सबमिट करा म्हणते. त्याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट असतात. तिथे जाऊन द्यायचं असते. जाताना बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल घेऊन जावा, जे की शाळेत सबमिट करायचं असते. तिथे सबमिट करा. तर इथे लिहिलेलं आहे. तिथं अलॉटमेंट लेटर असते. ते अलॉटमेंट लेटर पडताळणीचा ऍड्रेस त्याच्यावर प्रिंट मारून घ्यायचा असते. तुम्हाला तिथे समजून जाईल. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही कसे समजेल? तर तुम्हाला त्यांनी रिसिप्ट दिलं जाईल म्हणजे ते तुमचं जवळजवळ 99% झाल्यानेच असेल. कारण ते जेव्हा तुम्हाला रिसिप्ट देतील ते फक्त तुम्हाला जाऊन शाळेत जाऊन सबमिट करायचं आहे. जे झेरॉक्सचे 2 बंच मागितलेले आहेत ते एक बंच तुम्हाला रिटर्न करतील आणि ते शाळेत सबमिट करायला सांगतील. तेच बंच नेऊन तुम्हाला शाळेत द्यायचं आहे आणि सोबत एक 2 फोटो घेतील शाळेमध्ये आणि एक बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल घेतील. तर तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. आरटीई शाळेअंतर्गत प्रवेश मिळवल्यावर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने आरटीई मध्ये शाळेमध्ये बदल मिळेल का? तर ही गोष्ट लक्षात ठेवा की शाळेमध्ये आता कसं असते, तुम्हाला जी शाळा मिळालेली आहे ती शाळा तुमची लास्ट पर्यंत असेल. त्यात कसल्याच प्रकारचा चेंज करता येणार नाहीये. चेंज होऊन भेटणार नाहीये. एकदा तुम्हाला जी शाळा कन्फर्म झाली तीच तुमची शेवटची असेल. कसलाच त्याला एडिट किंवा काहीच करता येणार नाही. तर इथे लिहिलेलं आहे आरटीई अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळणार नाहीये. तर लक्षात असू द्या की तुम्हाला की तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर तिथे तुम्हाला शाळा बदलून मिळणार नाहीये. तर जवळजवळ सर्व प्रश्नांची इथे उत्तरे दिलेली आहेत. तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, तिथे बघू शकता, वाचू शकता. तर एवढे हे थोडे जास्त क्वेश्चन आहेत, पण आपल्याला कामाचे म्हणजे तर बघा, तुम्हाला आधार कार्ड लागेल, उत्पन्न लागेल, फॉर्म भरताना काळजी घ्यावी लागेल की तुम्ही जे मॅपवर ऍड्रेस द्यायला तेच ऍड्रेस असलं पाहिजे. तर ते घ्या आणि त्याच्या आजूबाजूचे 3 किलोमीटरच्या रेंज मधली शाळा निवडा तुम्ही. त्या शाळांपैकी एक शाळा तुम्हाला लागेल. तिथून तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा लागलेला आहे. तर तिथं जाऊन तुम्हाला 2 बंच करून तिथं जिथं ऑफिस असते तिथे जाऊन सबमिट करायचं असते. काही दिवसांनी ते तुम्हाला कन्फर्म करतील आणि एक रिसिप्ट देतील. त्या 2 बंच दिलेल्या झेरॉक्स पैकी एक बंच त्याने ठेवून घेतील आणि एक बंच आपल्याला रिटर्न करून ती शाळेत द्यावे लागेल. तर ते शाळेत दिल्यानंतर तुमच्या लेकराचं हे अर्ज हे कंप्लीट होईल आणि आरटीचं ऍडमिशन हे पूर्ण होईल. तर एकदा दिल्यानंतर तुम्हाला काही बार त्याला अपडेट करायची गरज नाही, काही नाही. तर काही ज्या शाळेमध्ये 8वी पर्यंत 7वी पर्यंत जसं तिथे दिलेलं आहे तिथपर्यंत ते तुम्हाला फ्री होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता त्या कागदावर लिहिलेलं असते. त्या हिशोबानं तुमचं होऊन जाईल. तर अशा प्रकारे मी जवळजवळ पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पूर्णपणे. मी तुमची मदत नक्की करेन. भेटूया पुन्हा काही अपडेट आले आरटी विषयी. आम्ही तुम्हाला नक्की कळवू. धन्यवाद. थँक्यू.